श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मला तुमचा सपोर्ट खूप छान भेटतोय. माझं चॅनल नवीन आहे तरी तुम्ही सगळ्या लोकांनी सपोर्ट केला. चांगलं ग्रोथ करते माझं चॅनल. असंच तुमचा सपोर्ट राहू दे. तुमच्या आशीर्वादाची खूप जास्त गरज आहे. तर मी दुपारच्या जेवणामध्ये काय बनवलं हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर मी माझ्याकडे मटकी, मूग, वाटाणे आणि हरभरे जे होते ते घरी आणलेले ते सगळे मी भिजत घातले होते 2 दिवसाआधी. भिजवून चांगले मोड आणले होते. त्याच्यामध्ये हळद, मीठ टाकून मी गॅसवरती शिजायला ठेवलं होतं. 3 शिट्ट्या काढून घेतल्या. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी पाण्याचा जार भरायला लावला होता आणि मशीनला कपडे टाकले होते धुवायला. तर ते मी बघून आले किती मिनिटं राहिलेत. त्याच्यानंतर मग मी वरती गेले. चपातीसाठी पीठ मळायचं होतं. चपातीसाठी पीठ मळून ठेवलं. कणिक अशी मळून ठेवली मी मीठ वगैरे घालून. छान सॉफ्ट असा डो मळून घेतला आणि मी पुन्हा 4 चपातीचं पीठ मळते. तर तुम्ही पुन्हा म्हणाल की काय बाई 4 चपात्या खाते का रोज रोज? तर नाही, मी 4 चपात्या नाही खात. तर 2 मी माझ्यासाठी बनवल्या होत्या, 2 मी माझ्या रूममेटसाठी बनवल्या होत्या. माझ्यासाठी मी बिना तेलाचे फुलके बनवले होते आणि तिच्यासाठी तेलाच्या चपात्या बनवल्या होत्या. आणि ॲक्च्युली व्हिडिओ काढायचा असतो तर मीच म्हणते की तिला मी बनवते. ती मला फक्त थोडंसं हेल्प करते. आणि इथं थोडंसं एडिटिंगचा काहीतरी विषय झाला आहे बरं का. माझा मोबाईल वगैरे व्यवस्थित पकडण्यात आला नाही काहीतरी. तर थोडंसं ते खूपच झूम झाल्यासारखं झालं आहे. तर थोडंसं इग्नोर करून द्या. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि बोलण्यात काही चूक होत असेल तर प्लीज 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 मला माफ करा. कोणी काही कमेंट नका करू. आणि मस्त मी कुकर ठेवला. आता आमच्याकडे भांडे कमी असल्यामुळे मी त्या कुकरमधून जे शिजवलेलं होतं ते बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच फोडणीला टाकलं. त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी तेल टाकलं होतं. तेलामध्येच मी जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून जे हिरवं वाटण केलं होतं मिरची, लसूण आणि मिठाचं ते त्याच्यात टाकून दिलं. ते छान परतलं. जे शिजवलेले कडधान्य होते ते त्याच्यात टाकून दिले. मस्त असं मीठ वगैरे घालून परतलं. मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला कारण मी मीठ 2 वेळा घातलेलं आहे आणि हे काही खरट नव्हतं झालं त्या दिवशीच्या मटकीच्या भाजीसारखं. तर खूप छान झालं होतं. आणि मटकी पुन्हा थोडंसं पाणी आटायला ठेवलं. सुकी भाजी बनवायची होती तर मी तोपर्यंत चपातीचे गोळे वगैरे करून घेतले. तुम्ही बघू शकता 4-5 गोळे झाले होते. मला यूट्यूबला चॅनल चालू करण्याआधी खूप भीती वाटायची की यार कसा रिस्पॉन्स भेटेल, कशी लोकं काय कमेंट करतील, काय बोलतील. पण नाही, खूप छान रिस्पॉन्स भेटला मला. तुमच्या सपोर्टमुळे मी एवढं करू शकले. खूप कमी वेळेमध्ये खूप छान मी ग्रोथ केला आहे. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. तुमचा असाच आशीर्वाद, प्रेम माझ्यासोबत राहू दे. मी अजून कोणते व्हिडिओ टाकू शकते ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच ते व्हिडिओ टाकेल. आणि मला सगळ्याच गोष्टी स्वयंपाक बनवायलाही आवडतं. मला छान छान फिरायलाही आवडतं, शॉपिंग करायलाही आवडतं. तर मी तेही टाकत जाईन जसं मला पॉसिबल होईल तसं. सो तुम्ही बघू शकता मी चपाती पण बनवून घेतली आणि ती चपाती थोडी मला हे झाले होते. ही चपाती तेलावरची चपाती आहे आणि हा फुलका आहे. ती चपाती भाजल्याचा व्हिडिओज कुठे एडिट झाला तर मी जे फुलके बनवले होते त्याचेच व्हिडिओ बनवले, तुम्ही बघू शकता. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी स्वयंपाक तुम्ही म्हणाल की जेव्हापासून चॅनल चालू केलं तेव्हापासून फक्त स्वयंपाक बनवतेलेच, जेवण बनवतेलेच व्हिडिओ टाकते, दुसरं काही टाकतच नाही आहे. मला ऑफिसमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे म्हणून मी तिथले व्हिडिओ काढत नाही आहे. आणि काही लोकांना आवडतं, नाही आवडत म्हणून मी काही लोकांचे व्हिडिओ पण नाही काढत. तर सध्या जे करते तेच टाकते. मी माझ्या डेली रुटीनचं पण टाकत जाईन. मी जिमला वगैरे जाते तर ते पण व्हिडिओ मी टाकत जाईन. मी 30 डेजचा डाएट प्लॅन चॅलेंज करणार आहे तर मी तेही तुम्हाला सांगेन. तुमच्यासोबत ते पण शेअर करेल. माझे आधीचे फोटो पण दाखवेल तुम्हाला. मी माझे आत्ताचे पण फोटो दाखवेल. खूप जास्त फरक पडला मला जिममुळे. मी तुम्हाला सगळंच दाखवेल. तर सध्या मी जेवणाचे व्हिडिओ टाकते कारण का तेच मला पॉसिबल होत आहे. जसं जसं मला समजायला लागेल यूट्यूबबद्दल तर मी तेही करेन. तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की हे नको करू, तू हे असं कर, म्हणजे अजून जास्त इम्प्रूव्हमेंट होईल माझ्यामध्ये. मी नक्कीच ते करेन. आणि मी लवकरच अजून एका ठिकाणी जाणार आहे, तुम्हाला ते नक्की सांगेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.